बघा नेक्स्ट लेक्चर नंबर 11 झालं का? लेक्चर नंबर 11 स्टेट्स ऑफ मॅटर आणि नेक्स्ट टॉपिक आहे. आता थोडा थेरॉटिकल पार्ट आहे. आजच्या क्लासमध्ये जो पार्ट आपण स्टडी करणार आहोत तो थोडा थिअरी पार्ट आहे. तर ॲक्वायस टेन्शन कशाला म्हणतात? प्रेशर एक्झर्टेड बाय सॅच्युरेटेड व्हेपर, वॉटर व्हेपर. सॅच्युरेटेड वॉटर व्हेपरचं जे प्रेशर असते त्याला ॲक्वायस टेन्शन म्हणतात. म्हणजे ॲक्वायस टेन्शन म्हणजे प्रेशरच आहे. ॲक्वायस टेन्शन म्हणजे काय आहे? प्रेशर आहे, बरोबर. पण कोणाचं प्रेशर आहे? वॉटर व्हेपरचं, है ना. वॉटर व्हेपरचं प्रेशर आहे. सॅच्युरेटेड वॉटर व्हेपर. वॉटरची व्हेपर म्हणजे कोणत्या स्टेटमध्ये? गॅस. गॅसच झालं ना. वॉटर व्हेपर आहे म्हणजे काय? गॅस आहे. आणि त्याचं प्रेशर आहे, त्याला आपण काय म्हणतो? ॲक्वायस टेन्शन म्हणतो. ठीक आहे. आणि गॅसेस आर जनरली कलेक्टेड ओव्हर वॉटर अँड देअरफॉर आर मॉइस्ट, है ना. गॅसेस जे असतात ते कसे असतात? मॉइस्ट असतात. कशामुळे? कारण गॅसेस कुठं कलेक्ट केल्या जातात? वॉटरच्या सरफेसवर, है ना. आणि म्हणून ते मॉइस्ट असतात. मॉइस्ट म्हणजे काय? ओलसर म्हणतो आपण आपल्या भाषेत, है ना. तर गॅसेस कसे असतात? मॉइस्ट असतात. आणि प्रेशर ऑफ ड्राय गॅस कॅन बी कॅल्क्युलेटेड. जर तुम्हाला ड्राय गॅसचं प्रेशर पाहिजेत असेल तर तुम्ही ते कसं काढसाल? बाय सबस्ट्रॅक्टिंग व्हेपर प्रेशर ऑफ वॉटर फ्रॉम द टोटल प्रेशर ऑफ द मॉइस्ट गॅस विच कंटेन वॉटर व्हेपर्स अल्सो. याचं म्हणणं काय आहे? जर तुम्हाला ड्राय गॅसचं प्रेशर पाहिजेत असेल तर तुम्हाला टोटल प्रेशरमधून ॲक्वायस टेन्शन मायनस करावं लागेल. काय म्हणतो? जर आपल्याला ड्राय गॅसचं प्रेशर पाहिजेत असेल तर टोटल प्रेशरमधून ॲक्वायस टेन्शन मायनस करायचं आहे, मग आपल्याला ड्राय गॅसचं प्रेशर भेटेल. टोटल प्रेशर कोणामुळे असेल? आपण काय सांगितलं? गॅसेस काय असतात? मॉइस्ट असतात. गॅसेस कसे असतात? मॉइस्ट असतात. सध्या सांगितलं. मग जे टोटल प्रेशर आहे ते कोणामुळे? काही ड्राय गॅसेसमुळे आणि ॲक्वायस टेन्शनमुळे. कारण ॲक्वायस टेन्शन काय? प्रेशर एक्झर्टेड बाय सॅच्युरेटेड वॉटर व्हेपर. तर प्रेशर ऑफ ड्राय गॅस कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय सबस्ट्रॅक्टिंग व्हेपर प्रेशर ऑफ वॉटर. व्हेपर प्रेशर ऑफ वॉटर. आता व्हेपर प्रेशर ऑफ वॉटर म्हणजे सध्या सांगितलं ना. व्हेपर प्रेशर कोणाचं? वॉटरचं. काय असते? ॲक्वायस टेन्शन. अरे सध्या सांगितलं ना. वॉटरचं जे व्हेपर प्रेशर आहे ते काय आहे? ॲक्वायस टेन्शन आहे. ते सबस्ट्रॅक्ट करा म्हणते. कशामधून सबस्ट्रॅक्ट करा? फ्रॉम द टोटल प्रेशर ऑफ मॉइस्ट गॅस. म्हणजे मॉइस्ट गॅसचं जे टोटल प्रेशर आहे त्याच्यामधून, टोटल प्रेशरमधून तुम्ही जर वॉटरचं व्हेपर प्रेशर मायनस केलं, है ना, तर जे राहते ते कोणतं आहे? ड्राय गॅसचं प्रेशर. म्हणजे जे टोटल प्रेशर आहे ते दोघांपासून बनेल आहे. ड्राय गॅसपासून आणि वॉटर व्हेपरपासून. वॉटर व्हेपरचं कोणतं? ॲक्वायस टेन्शन. म्हणजे जो पी टोटल आहे, म्हणजे साध्या सोप्या भाषेत टोटल प्रेशर कोणामुळे आहे? तर गॅस हा ड्राय पण असेल म्हणजे पी ड्राय गॅस. आणि त्याच्यामध्ये वॉटर व्हेपर पण असतात. गॅसमध्ये काय असतात? वॉटर व्हेपर. मॉइस्ट आहे तो. म्हणजे तुम्हाला दुसरं काय घ्यायचं आहे? ॲक्वायस टेन्शन. ॲक्वायस टेन्शन म्हणजे जे टोटल प्रेशर आहे ते ड्राय गॅसमुळे आणि वॉटर व्हेपरमुळे. आणि वॉटर व्हेपरमुळे जे प्रेशर असते त्याला काय म्हणतो आपण? ॲक्वायस टेन्शन. टोटल प्रेशर कोणामुळे आहे? ड्राय गॅसमुळे आणि वॉटर व्हेपरमुळे. आणि वॉटर व्हेपरचं प्रेशर कोणतं घेतो आपण? ॲक्वायस टेन्शन. मग हा ॲक्वायस टेन्शन प्लस आहे, इकडे शिफ्ट केला तर मायनस. म्हणजे पी टोटलमधून जर तुम्ही मायनस केला, काय मायनस केला? ॲक्वायस टेन्शन, तर काय भेटते तुम्हाला? ॲक्वायस टेन्शन मायनस केलं तर काय भेटेल? इकडे काय राहिलं? पी ड्राय गॅस. म्हणजे तुम्हाला ड्राय गॅसचं प्रेशर पाहिजेत असेल तर टोटल प्रेशरमधून ॲक्वायस टेन्शन मायनस, टोटल प्रेशरमधून ॲक्वायस टेन्शन मायनस करा. मग एस टी पी कंडिशन. तशा मी एस टी पी कंडिशन तुम्हाला कुठं सांगितलेल्या आहेत? एस टी पी कंडिशन आपण बघितलेल्या आहेत पहिल्या चॅप्टरमध्ये, सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीमध्ये, है ना. एस टी पीचा अर्थ काय होते? एस म्हणजे स्टँडर्ड, टी म्हणजे टेम्परेचर आणि पी म्हणजे प्रेशर. एस टी पी म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. याच्या दोन कंडिशन मी तुम्हाला सांगितल्या होत्या. एक होती
न्यू कंडिशन जे IUPACनं सांगितलेली आहे. कोणती? न्यू कंडिशन. STPची न्यू कंडिशन. न्यू कंडिशननुसार जे स्टँडर्ड प्रेशर आहे ते किती घेतो आपण? 1 बार. आणि 1 बार म्हणजे किती? स्टँडर्ड प्रेशर किती घेतो आपण? 1 बार. ओके. आणि 1 बार म्हणजे 10 to the power 5 पास्कल. 1 बार म्हणजे किती? 10 to the power 5 पास्कल. म्हणजे जे आपण स्टँडर्ड प्रेशर घेत आहोत ते घेत आहोत 1 बार न्यू कंडिशननुसार. आणि टेम्परेचर किती घेत आहोत? स्टँडर्ड टेम्परेचर असते 0 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती? 273.15 केल्विन. 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती? 273.15 केल्विन. म्हणजे डिग्री सेल्सिअसला आपण केल्विनमध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे, बरोबर आहे का? हां. मग प्रेशर लक्षात ठेवा 1 बार आणि टेम्परेचर किती? 273.15 केल्विन. आणि या केसमध्ये जर तुम्ही मोलार व्हॉल्यूम काढला, काय काढला? मोलार व्हॉल्यूम. मोलार व्हॉल्यूम म्हणजे 1 मोल गॅसचा व्हॉल्यूम आहे ना. 1 मोल गॅस घेतला तुम्ही आणि त्याचा व्हॉल्यूम काढला. जेव्हा प्रेशर किती आहे? 1 बार आणि टेम्परेचर किती आहे? 0 डिग्री सेल्सिअस. तर तो कॅल्क्युलेटेड व्हॉल्यूम किती आहे? 22.71. किती आहे? 22.71. लक्षात असू द्या काय काय सांगितलं. पहिलं न्यू कंडिशन सांगू राहिलो आपण STPची. आणि न्यू कंडिशननुसार प्रेशर किती आहे? 1 बार. टेम्परेचर किती आहे? 0 डिग्री सेल्सिअस है ना. आणि मोलार व्हॉल्यूम म्हणजे एका मोलचा व्हॉल्यूम. आणि तो एका मोलचा व्हॉल्यूम किती येते गॅसचा? 22.71. किती येते? 22.71. कशामध्ये? लिटरमध्ये. आणि मोल इन्व्हर्स म्हणजे पर मोल, एका मोलचा आहे तो. ठीक आहे. तर 22.71 येते. आणि हा तुम्ही काढू पण शकता. कसा काढू शकता? तुम्हाला आयडियल गॅस इक्वेशन माहिती आहे का? हा आयडियल गॅस इक्वेशन सांगा रे. PV इक्वल्स टू NRT. PV इक्वल्स टू NRT. मग आता प्रेशर जे आहे ते 1 बार आहे. आणि 1 बार म्हणजे किती? 1.013 ATM. बरोबर आहे का? 1 बार एवढं असते का? चुकलं. 1 अपॉन असते वाटते. हे पहा 1 ATM किती असते? सांगितलेलं आहे मी तुम्हाला. 1 ATM किती असते? 1 ATM असते 1.013 बार असते का? 1 ATM किती असते? 1.013 बार. मग बार पुट करायचं असलं तर हे इकडे शिफ्ट करा. 1 अपॉन 1.013 ATM म्हणजे काय असते? बार. म्हणजे बारच्या ठिकाणी आता हे 1 बार आहे म्हणजे किती आहे? अरे 1 बार आहे म्हणजे किती आहे? 1 अपॉन 1.013 काय आहे? ATM. काय आहे? ATM. म्हणजे प्रेशर तुम्हाला माहीत झालं किती आहे? 1 अपॉन 1.013. व्हॉल्यूम माहीत नाही. समजा व्हॉल्यूम माहीत नाही. N किती घ्यायचं आहे? 1 मोल. मोलार व्हॉल्यूम आहे ना. मोलार व्हॉल्यूम म्हणजे 1 मोल गॅसचा व्हॉल्यूम. ठीक आहे. आणि R किती घ्याल? प्रेशर कशामध्ये आहे? ATM. प्रेशर ATM मध्ये असेल तर R ची व्हॅल्यू 0.0821. ठीक आहे. इंटू टेम्परेचर किती आहे? टेम्परेचर केल्विनमध्ये पाहिजे. किती आहे केल्विनमध्ये? 273.15. 273.15 म्हणजे V किती झाला? 1 मल्टिप्लाय केलं 0.0821 इंटू 273.15 इंटू 1.013. तर हे कॅल्क्युलेशन केलं की हे कॅल्क्युलेशन किती येणार आहे? 22.71. कशामध्ये? लिटर. समजलं कसं येते ते 22.71? तुम्ही आयडियल गॅस इक्वेशन वापरा. PV इक्वल टू NRT. प्रेशर आपल्याला ATM पाहिजे तर ATMमध्ये एवढं आहे. ओके. आणि व्हॉल्यूम लिटरमध्ये येणार. आणि R ची व्हॅल्यू 0.0821. आणि तुम्ही काय काढला इथं? व्हॉल्यूम किती येणार? 22.71. पण समजा तुम्ही जर ओल्ड कंडिशन बघितली तर ओल्ड कंडिशनमध्ये जे स्टँडर्ड प्रेशर होतं ते किती घेत जा? 1 ATM. 1 ATM. आणि 1 ATM म्हणजे किती? 1.013 बार. सध्या सांगितलं ना. आणि स्टँडर्ड टेम्परेचर किती आहे? 273.15 म्हणजे किती? 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे टेम्परेचरची कंडिशन बदलली का? टेम्परेचर तेवढंच आहे 0 डिग्री सेल्सिअस. मग बदललं काय? प्रेशर. इथं प्रेशर ओल्ड कंडिशनमध्ये 1 ATM होतं आणि न्यू कंडिशनमध्ये किती आहे? 1 बार आहे. समजलं? ओके. मग आता जर तुम्ही आता व्हॉल्यूम कॅल्क्युलेट केला तर तो व्हॉल्यूम किती येते? 22.414. कोणता व्हॉल्यूम? मोलार व्हॉल्यूम. म्हणजे कोणाचा व्हॉल्यूम? एका मोलचा व्हॉल्यूम. मग आपण इथं पण तेच करणार. कोणता फॉर्म्युला आहे आपला? PV इक्वल्स टू NRT. PV इक्वल्स टू NRT. तर P किती आहे?
प्रेशर आपल्याला कशात पाहिजे, ATM. तर ATM मध्ये प्रेशर किती आहे, 1. व्हॉल्यूम माहीत नाही, एन किती आहे, 1. आर किती आहे, 0.0821 आणि टेम्परेचर किती आहे, 273.15. म्हणजे व्हॉल्यूम किती झाला, 0.0821 इंटू 273.15. आणि हे कॅल्क्युलेशन केलं तुम्ही आता की हे किती येते, 22.414 कशामध्ये, लिटर. समजलं, ठीक आहे. ओल्ड कंडिशननुसार व्हॉल्यूम किती येणार, 22.414 आणि न्यू कंडिशननुसार किती आहे, 22.71. जरी हे न्यू कंडिशन असली आहे ना, तरी सुद्धा अजून वापरात कोणती आहे, ओल्ड कंडिशनच आहे. जर त्यांना क्वेश्चनमध्ये म्हटलं किंवा तुम्ही न्यू कंडिशननं सोडवा तर सोडवायचं, नाही तर कोणती कंडिशन वापरायची, ओल्ड कंडिशन. ठीक आहे, समजलं, ओके. STP कंडिशन्स. नेक्स्ट टॉपिक आहे अझम्पशन्स ऑफ कायनेटिक मॉलिक्युलर थेरी ऑफ गॅसेस. कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस म्हणतात त्याला, है ना, कायनेटिक मॉलिक्युलर थेरी ऑफ गॅसेस. एक थेरी आहे कायनेटिक थेरी गॅसेस विषयी. ते आपल्याला काय सांगते, काहीतरी माहिती सांगते, कोणाची, गॅसेसची. तर गॅसेस कन्सिस्ट ऑफ, गॅसेस काय आहेत, कन्सिस्ट ऑफ टायनी पार्टिकल्स. गॅसेस कशापासून बनलेले आहेत, छोट्या छोट्या पार्टिकल्स पासून. जे पार्टिकल्स मॉलिक्युल्स असू शकतात, ॲटम्स असू शकतात. ठीक आहे, म्हणजे जे पार्टिकल आहेत ते मॉलिक्युल असतील किंवा ॲटम असतील, जे की छोटे छोटे असतील. म्हणजे गॅसेस कन्सिस्ट ऑफ, गॅसमध्ये काय असतात, छोटे छोटे पार्टिकल्स असतात. गॅसेस कन्सिस्ट ऑफ टायनी पार्टिकल्स, पहिलं. दुसरं, ऑन एन ॲव्हरेज गॅस मॉलिक्युल्स रिमेन फार अपार्ट फ्रॉम इच अदर. गॅसचे जे मॉलिक्युल्स असतात ते एकामेकापासून दूर असतात. अरे आपण शिकवलं आहे, सॉलिडमध्ये पार्टिकल्स क्लोजली पॅक असतात, लिक्विडमध्ये थोडे लूज असतात आणि गॅसमध्ये खूप दूर असतात, फार अपार्ट असं म्हणतो की नाही आपण. तर गॅसेसचे जे पार्टिकल्स असतात ते कसे असतात, फार अपार्ट म्हणजे दूर दूर असतात. देअरफॉर द ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ द गॅस पार्टिकल इज निग्लिजिबल ॲज कम्पेअर टू द व्हॉल्यूम ऑफ कंटेनर. तर याचं म्हणणं काय आहे की जो गॅसचा ॲक्च्युअल व्हॉल्यूम आहे तो खूप कमी आहे ॲज कम्पेअर टू व्हॉल्यूम ऑफ कंटेनर. बघा आपण काय सांगितलं होतं, समजा एखादं कंटेनर आहे आपल्याकडे, हे कंटेनर आहे आणि या कंटेनरमध्ये समजा तुम्ही गॅस भरला, असं करतो मी, हे कंटेनर आहे, ते कंटेनर डबल काढतो मी इथं. बघा समजा तुम्ही या कंटेनरमध्ये काय भरला, गॅस. तर गॅसचे पार्टिकल कसे असतात, दूर दूर. म्हणजे ते गॅसचे पार्टिकल काय करतील, या पूर्ण कंटेनरची जागा घेतील की नाही, अरे घेतील का, कारण आपण सांगितलं होतं ज्याच्यात टाकसाल त्याचा व्हॉल्यूम घेतात गॅसेस. गॅसेसचं असंच आहे की नाही, पूर्ण कंटेनरला ऑक्युपाय करतात. समजा हा गॅस आहे त्या कंटेनरमध्ये, तर त्यांना पूर्ण कंटेनरचा व्हॉल्यूम घेतला. कंटेनरचा व्हॉल्यूम खूप मोठा आहे, पण ॲक्च्युअलमध्ये जर गॅसचा व्हॉल्यूम बघितला तर हे गॅस जर सगळे पार्टिकल जमा केले, तर हे गॅसचे सगळे पार्टिकल जमा केले तुम्हाला असे एकाच ठिकाणी जमा होईल दिसतील सगळे पार्टिकल. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये कंटेनरच्या केसमध्ये गॅसचा व्हॉल्यूम कसा आहे, खूप कमी आहे. अरे दिसू राहिला का, गॅसचे पार्टिकल दूर दूर आहेत ना, त्यामुळे त्यांना काय केलं, पूर्ण कंटेनरची जागा ऑक्युपाय केली. ठीक आहे, पण ॲक्च्युअलमध्ये जर गॅसचा व्हॉल्यूम बघितला तर एवढा मोठा आहे का कंटेनरच्या, एवढा नाही आहे, तो खूप कमी आहे ना. आणि द अट्रॅक्टिव्ह फोर्सेस बिटवीन द गॅस मॉलिक्युल्स आर निग्लिजिबल ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर अँड प्रेशर. म्हणजे ऑर्डिनरी टेम्परेचर आणि प्रेशरवर जे अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आहेत गॅसेसमधले ते कसे आहेत म्हणते, निग्लिजिबल आहेत, है ना. म्हणजे त्यांच्यामध्ये खूप कमी अट्रॅक्शन असते, निग्लिजिबल नसल्यासारखंच. पार्टिकल्समध्ये अट्रॅक्शन नाही आहे असं म्हणणं आहे त्याचं. निग्लिजिबल अट्रॅक्शन आहे गॅसच्या पार्टिकल्समध्ये. ॲज अ रिझल्ट गॅस एक्सपांड टू ऑक्युपाय एंटायर व्हॉल्यूम ऑफ द कंटेनर. आणि म्हणून गॅसेसचे पार्टिकल जे असतात ते काय करतात, एक्सपांड होतात आणि पूर्ण कंटेनरचा व्हॉल्यूम घेतात, पूर्णची पूर्ण जागा घेतली कंटेनरची, है ना. नंतर गॅस मॉलिक्युल्स आर इन कॉन्स्टंट रँडम मोशन, मूव इन ऑल पॉसिबल डायरेक्शन इन स्ट्रेट लाईन, दे कोलाइड विथ इच अदर अँड विथ द वॉल्स ऑफ कंटेनर. याचं म्हणणं काय आहे, जे गॅसचे पार्टिकल्स आहेत, है ना, गॅसचे जे पार्टिकल्स आहेत ते कॉन्स्टंट रँडम मोशनमध्ये असतात. मोशनमध्ये असतात म्हणजे इकडून तिकडे, कारण त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन कसं आहे, निग्लिजिबल, खूप कमी. त्यामुळे ते मोकाट सोडेल आहे, साध्या सोप्या भाषेत आहे की नाही. ते कोणते पार्टिकल कुठे हिंडू शकतात, समजलं का. म्हणजे ते रँडम मोशनमध्ये आहेत. आणि रँडम मोशनमध्ये जर असले, है ना, समजा फॉर एक्झाम्पल हे डेस्क बेंचेस इथचे काढून टाकले, है ना, ज्याच्यावर तुम्ही बसेला, चेअर बी काढून टाकल्या, तुमच्या डोळ्याला पट्ट्या बांधल्या आणि तुम्हाला सांगितलं की तुम्ही चाला आता. म्हणजे तुम्ही रँडम मोशन करसाल कोणी कुठं, आणि जेव्हा तुम्ही रँडम मोशन करसाल तेव्हा एकामेकावर बी आदळसाल आणि या भिंतीवर बी जाऊन आदळसाल. अरे आदळसाल का,
हां, म्हणजे तसंच आहे, हे गॅसचे पार्टिकल काय करतील, रँडम मोशन करतील, ते एकामेकावरती आदळतील आणि ज्या कंटेनरच्या वॉल आहेत त्याच्यावरती पण काय होतील, आदळतील. म्हणजे हे पार्टिकल्स असे या भिंतीवर आदळतील ना आणि एकामेकावर बी आदळतील, बरोबर. हे पार्टिकल्स एकामेकावर बी आदळतील आणि वॉलवर पण आदळतील, बरोबर आहे का. म्हणजे ते प्रेशर एक्झर्ट करतील त्या कंटेनरवर. ओके, कारण ते त्याच्यावर आदळू राहिले, कोलाइड होऊ राहिले. कोलिजन होणं म्हणजे आदळणं आहे ना. तर जे गॅसचे पार्टिकल्स असतात हे एकामेकावरती कोलाइड होतात आणि कंटेनरच्या वॉलवरती पण काय होतात, कोलाइड होतात. ठीक आहे. नंतर प्रेशर ऑफ द गॅस. प्रेशर ऑफ द गॅस इज ड्यू टू द कोलिशन ऑफ गॅस पार्टिकल विथ द वॉल ऑफ कंटेनर. आणि हे गॅसचं प्रेशर कशामुळे आहे, कारण हे पार्टिकल गॅसच्या कंटेनरची जे वॉल आहे त्याच्यावर आदळू राहिले, कोलाइड करू राहिले, म्हणून ते त्याच्यावर प्रेशर एक्झर्ट करू राहिले. आणि द कोलिजन ऑफ द गॅस, आणि या गॅसचं जे कोलिजन होऊ राहिलं गॅस मॉलिक्युलचं, आर परफेक्टली इलास्टिक इन नेचर. जे कोलिजन असते ते कसं असते, परफेक्टली इलास्टिक. याचा अर्थ काय आहे परफेक्टली इलास्टिकचा, विच मीन्स दॅट द टोटल एनर्जी ऑफ द गॅसियस पार्टिकल रिमेन अनचेंज आफ्टर कोलिजन. म्हणजे कोलिजनच्या आधी जेवढी एनर्जी त्याच्याजवळ होती तेवढीच एनर्जी कोलिजनच्या नंतर आहे. म्हणजे ते अनचेंज आहे, ते बदलली नाही. ठीक आहे. कोलिजनच्या आधी जेवढी एनर्जी होती तेवढीच एनर्जी कोलिजनच्या नंतर, म्हणजे एनर्जी बदलली नाही. त्याला म्हणतात परफेक्टली इलास्टिक. कोलिजन कसं आहे, परफेक्टली इलास्टिक. एनर्जी चेंज होणार नाही कोलिजनच्या नंतर. द डिफरंट मॉलिक्युल्स ऑफ गॅस मूव विथ डिफरंट व्हेलॉसिटीज. गॅसचे पार्टिकल मोशनमध्ये आहेत, रँडम मोशनमध्ये आहेत, तर त्यांची व्हेलॉसिटी काय असते, डिफरंट असेल प्रत्येकाची ॲट एनी इन्स्टंट अँड हेन्स हॅव डिफरंट कायनेटिक एनर्जी. आता जर व्हेलॉसिटी अलग असेल तर कायनेटिक एनर्जी अलग, कारण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असते, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ एम व्ही स्क्वेअर, बरोबर आहे का. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असते, हाफ एम व्ही स्क्वेअर. मग आता व्हेलॉसिटी बदलली तर कायनेटिक एनर्जी काय होणार आहे, बदलणार आहे. म्हणजे हे जे मॉलिक्युल्स आहेत यांची व्हेलॉसिटी अलग अलग आहे, त्यामुळे यांची कायनेटिक एनर्जी पण काय आहे, अलग अलग आहे. बट ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्युल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणजे ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी आहे, सगळ्या मॉलिक्युलची काढणार ॲव्हरेज. अरे प्रत्येक मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी वेगळी आहे, ॲव्हरेज काढता येते आपल्याला. जसं फॉर एक्झाम्पल प्रत्येक विषयात तुम्हाला वेगवेगळे मार्क भेटतात, बरोबर. पण तुमचे जे टक्के काढतो आपण, पर्सेंटेज काढतो, ते ॲव्हरेज असतात की नाही. जसं 10व्या वर्गाची परीक्षा दिली तुम्ही, रिझल्ट आला 10व्या वर्गाचा, कोणत्या विषयात 80 मार्क आहेत, कोणत्या ह्याच्यात 90 आहेत, कोणत्या ह्यात 60 आहेत, कोणत्या ह्यात 65 आहेत, कोणत्या ह्यात 70 आहेत, अलग अलग आहेत ना. पण तुम्ही ॲव्हरेज काढता तेव्हा पर्सेंटेज सांगता की नाही, किंवा मला 80% भेटले, मला 85% भेटले असं सांगता. तर ते ॲव्हरेज असते ना, तेवढे तुम्हाला मार्क असतात का सगळ्या विषयात, नाही. कोणत्या विषयात जास्त होऊ शकतात, कोणत्या विषयात कमी होऊ शकतात. तसंच हे जे मॉलिक्युल्स आहेत या मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी काय असेल, अलग अलग असेल प्रत्येक मॉलिक्युलची, कारण त्यांच्या व्हेलॉसिटी अलग अलग आहेत. पण त्यांचा जो ॲव्हरेज काढणार तुम्ही, काढता येईल ना ॲव्हरेज, तर ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाला, ॲब्सोल्यूट टेम्परेचरला. टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे याचा अर्थ काय, टेम्परेचर बदललं की कायनेटिक एनर्जी बदलते. का, कारण टेम्परेचर बदललं की मॉलिक्युल्सची व्हेलॉसिटी बदलणार. टेम्परेचर जास्त दिलं तर पार्टिकल मोशनमध्ये येतील ना, म्हणजे त्यांची व्हेलॉसिटी काय होईल, चेंज होईल. आणि व्हेलॉसिटी चेंज झाली त्यांची कायनेटिक एनर्जी चेंज होईल. म्हणजे कायनेटिक एनर्जी व्हेलॉसिटीवर डिपेंड आहे, व्हेलॉसिटी टेम्परेचरवर डिपेंड आहे. म्हणजे जे कायनेटिक एनर्जी आहे ते कोणावर डिपेंड आहे, टेम्परेचरवर. टेम्परेचर बदललं की पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काय होते, बदलते. जसं फॉर एक्झाम्पल समजा मी या डायसवरती उभा आहो आणि हा डायस लोखंडाचा बनलेला आहे, लोखंडाचा आहे. ओके, आता मी इथं चालू राहिलो, या डायसवरती चालू राहिलो, म्हणजे माझी काहीतरी व्हेलॉसिटी आहे ना. आता काय केलं, या टेबलच्या खाली आग लावली आहे ना. या टेबलच्या खाली जर आग लावली आता काय होईल, गरम होईल ना तो. हां, म्हणजे टेम्परेचर वाढील, आणि टेम्परेचर वाढलं की ॲटोमॅटिक माझी व्हेलॉसिटी वाढील. अरे वाढणार आहे ना व्हेलॉसिटी. हां, व्हेलॉसिटी वाढली म्हणजे कायनेटिक एनर्जी वाढली. म्हणजे टेम्परेचर वाढवलं की कायनेटिक एनर्जी वाढते. समजलं, टेम्परेचर वाढवलं की कायनेटिक एनर्जी वाढते. म्हणजे कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाला, टेम्परेचरला. समजलं. ओके, आता हे माझी केस सांगली तशी गॅसेस. ओके, नंतर डिफरन्स बिटवीन आयडियल गॅस अँड रियल गॅस.
दोन गॅसेसमध्ये काय फरक आहे बा? आयडियल गॅस कोणाला म्हणायचं, रिअल गॅस कोणाला म्हणायचं? ठीक आहे, तर आयडियल गॅस काय असते? आयडियल गॅस ओबेज ऑल द गॅस लॉ ओव्हर एंटायर रेंज ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. टेम्परेचर प्रेशर काही बी असो, जो गॅस सगळ्या गॅस लॉजला ओबे करते. आता गॅस लॉ माहीत आहेत तुम्हाला, बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ, अवॅगॅड्रो लॉ, गे-ल्युसॅक लॉ सांगितले होते ना. हां, तर त्यांना जो गॅस ओबे करते है ना, त्याचे फॉर्म्युले फॉलो करते, त्याला आयडियल गॅस म्हणायचं. आणि रिअल गॅस काय आहे? रिअल गॅस ओबेज बॉइल्स लॉ अँड चार्ल्स लॉ. रिअल गॅस बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉला ओबे करते, बट कुठं? ॲट लो प्रेशर आणि हाय टेम्परेचर. हेच याच कंडिशनवर. आणि हा कोणत्याही कंडिशनवर ओबे करते है ना. तो कोणत्या कंडिशनवर ओबे करते? लो प्रेशर आणि हाय टेम्परेचर. लो प्रेशर आणि हाय टेम्परेचर. नो अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन द गॅस मॉलिक्युल्स, दॅट इज कोल्युजन विदाउट लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी. तर याचं म्हणणं काय आहे? जे पार्टिकल्स आहेत त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन बी नाही आहे, रिपल्शन बी नाही आहे, म्हणजे त्यांचं जे कोलिजन आहे त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी लॉस होत नाही. कायनेटिक एनर्जी लॉस होत नाही. ओके, म्हणजेच नो कोलिजन म्हणजे नो रिपल्शन, नो अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युल्स. आता मला सांगा, दोन मॉलिक्युल्स आहेत, त्यांच्यामध्ये एक तर अट्रॅक्शन असेल, एक तर रिपल्शन असेल. हा म्हणते काहीच नसते, कारण तो आयडियल आहे ना, आणि आयडियल गोष्टी एक्झिस्ट करत नाहीत, अस्तित्वात नाही आहेत है ना. पण असले तर मग त्यांच्यामध्ये रिपल्शन, अट्रॅक्शन नसते. आणि जे रिअल गॅसेस आहेत त्यांच्यामध्ये काय असतं? इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन प्रेझेंट, हेन्स कोलिजन टेक्स प्लेस विथ लॉस ऑफ एनर्जी. आणि यांच्यामध्ये अट्रॅक्शन असल्यामुळे जेव्हा ते कोलाइड होतात तिथं कायनेटिक एनर्जी काय होते? लॉस होते. म्हणजे रिअल पार्टिकल जे आहेत है ना, रिअल गॅसेस जे आहेत त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन असते, इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन असते, आणि आयडियलमध्ये नसते. आता जे आयडियल गॅस आहेत, ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ द गॅस मॉलिक्युल इज निग्लिजिबल ॲज कम्पेअर टू टोटल व्हॉल्यूम ऑफ द गॅस. जो गॅसचा ॲक्च्युअल व्हॉल्यूम आहे तो कसा आहे म्हणते? निग्लिजिबल आहे, खूप कमी आहे. कोणापेक्षा? कोणापेक्षा? टोटल व्हॉल्यूम ऑफ द गॅस आहे ना. म्हणजे त्या गॅसनं काहीतरी व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेला आहे. त्याच्या कंपॅरिझनमध्ये जर ॲक्च्युअलमध्ये त्यांचा व्हॉल्यूम काढला तर तो खूप कमी आहे. आणि रिअल गॅसमध्ये काय म्हणते? ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ इंडिव्हिज्युअल गॅस इज सिग्निफिकंट ॲट हाय प्रेशर अँड लो टेम्परेचर. जर प्रेशर हाय असेल आणि लो टेम्परेचर असेल, प्रेशर हाय असेल आणि लो टेम्परेचर असेल, तर तो जो व्हॉल्यूम आहे तो निग्लिजिबल नाही आहे, तो सिग्निफिकंट आहे, म्हणजे महत्त्वाचा आहे, म्हणजे सोडून देता येत नाही, खूप कमी नाही आहे तो है ना. याचं म्हणणं आहे तो खूप कमी आहे, निग्लिजिबल आहे, पण याचं म्हणणं आहे तो खूप कमी नाही आहे, सिग्निफिकंट आहे, सोडून देता येणार नाही, महत्त्वाचं आहे. ओके, नंतर आयडियल गॅस कॅन नॉट लिक्विफाय इवन ॲट लो टेम्परेचर बट कंटिन्यूज टू ओबे चार्ल्स लॉ अँड फायनली ऑक्युपाय झिरो व्हॉल्यूम ॲट -273 डिग्री सेल्सिअस. काय म्हणणं आहे याचं? की जो आयडियल गॅस आहे कॅन नॉट लिक्विफाय, त्याला तुम्ही लिक्विफाय करू शकत नाही, म्हणजे त्याला लिक्विडमध्ये कन्वर्ट करू शकत नाही ॲट लो टेम्परेचर. मला सांगा, तुम्ही गॅसचं टेम्परेचर कमी केलं काय होते? लिक्विड होते. कंडेन्सेशन. गॅस आहे, गॅसला तुम्ही थंड केलं त्याचं काय होते? लिक्विड होते. तर याचं म्हणणं आहे आयडियल गॅस जर असेल तो कॅन नॉट लिक्विफाय, तो लिक्विफायच होणार नाही, त्याचं लिक्विड होणार नाही. आणि तो कोणता लॉ ओबे करेल? चार्ल्स लॉ ओबे करेल. आणि चार्ल्स लॉ काय असते? ॲट कॉन्स्टंट प्रेशर व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. आणि टेम्परेचर कमी कमी केलं तर व्हॉल्यूम काय होत जाईल? कमी कमी होईल. आणि टेम्परेचर जेव्हा तुम्ही -273 डिग्री सेल्सिअस करसाल तेव्हा व्हॉल्यूम किती होईल म्हणते? 0. कोणासाठी? आयडियल गॅस. मला सांगा बरोबर, आयडियलसाठी 0 होऊ शकते, रिअलमध्ये 0 होऊ शकते का व्हॉल्यूम? अरे तो काही ना काही तर जागा घेलच की नाही. ओके, म्हणजे आयडियल गॅससाठी व्हॉल्यूम 0 होऊ शकते. रिअल गॅससाठी अंडरगो लिक्विफॅक्शन, याचं तुम्ही लिक्विफॅक्शन करू शकता, म्हणजे त्याला लिक्विडमध्ये कृष्णाली कन्वर्ट करता येते है ना, ॲट लो टेम्परेचर है ना. लो टेम्परेचर व्हेन कूल्ड अँड कॉम्प्रेस, जेव्हा तुम्ही त्याचं टेम्परेचर खूप कमी करता आणि त्याला कॉम्प्रेस करता है ना, तेव्हा गॅसचं काय होते? लिक्विड होते. गॅसचं काय होते? लिक्विड होते. आणि मॉलिक्युल्स आर परफेक्टली इलास्टिक, आणि इथं मॉलिक्युल्स आर नॉट परफेक्टली इलास्टिक. सांगितलं मी, परफेक्टली इलास्टिक म्हणजे कोलिजनच्या आफ्टर आणि बिफोर काय होत नाही?
एनर्जी कायनेटिक एनर्जी चेंज होत नाही. ठीक आहे. नंतर सच गॅसेस डज नॉट एक्झिस्ट. आयडियल गॅसेस अस्तित्वातच नाही आहेत, डज नॉट एक्झिस्ट. आणि जेवढेही गॅसेस तुम्हाला माहिती आहेत ते कोणते गॅसेस आहेत? रिअल गॅसेस. हायड्रोजन गॅस, ऑक्सिजन गॅस, कार्बन डायऑक्साईड गॅस ऐकलं आहेत ना, मिथेन गॅस, हे जे हेलियम आहे ना, हे सगळे कोणते गॅसेस आहेत? रिअल गॅसेस आहेत. कोणते गॅसेस आहेत? रिअल गॅसेस. ओके, दोघांमधला डिफरन्स समजला काय आहे? तर डेविएशन फ्रॉम आयडियल बिहेवियर, डेविएशन फ्रॉम आयडियल बिहेवियर. आता आयडियलसाठी है ना, आयडियल गॅससाठी आपण बॉइल्स लॉ बघितला होता. माहिती आहे का बॉइल्स लॉ? सांगा बॉइल्स लॉ काय होता? बॉइल्स लॉ, बॉइल्स लॉ काय होता? जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल, बरोबर, तर प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. असं होतं का? प्रेशर आणि व्हॉल्यूममध्ये इन्व्हर्स रिलेशन होतं. आणि मग आपण असा एक ग्राफ प्लॉट केला होता है ना, इकडे प्रेशर आहे, इकडे व्हॉल्यूम आहे. असा ग्राफ जर काढला तर प्रेशर आणि व्हॉल्यूममध्ये कसं रिलेशन आहे? इनवर्स. म्हणून ग्राफ असा आला होता का? असा ग्राफ शिकवेल आहे का मी? प्रेशर आणि व्हॉल्यूमसाठी तुम्हाला असा ग्राफ, हायपरबोलिक म्हटलं होतं आपण याला है ना, तर असा ग्राफ तुम्हाला दिसते. कोणासाठी? प्रेशरचा व्हॉल्यूम सोबत. ओके, मग हा आयडियल गॅससाठी होता. कोणासाठी होता? आयडियल गॅससाठी. मग हा आयडियल गॅसचा जर तुम्ही ग्राफ बघितला, दिसू राहिला काय? हे पहा आयडियल गॅसचा कोणता आहे? हा रेडवाला आहे ना, हा आयडियल गॅसचा ग्राफ आहे. दिसला? बरं. आणि तोच ग्राफ तुम्ही आता रिअल गॅससाठी बघितला तर रिअल गॅससाठी बघा बरं, तो ग्राफ एक्झॅक्ट तसा आला का? त्याच्यामध्ये चेंज आला की नाही? बघा, इकडे पुढे गेला आणि इकडे मागे गेला, बरोबर. म्हणजे रिअल गॅससाठी तो ग्राफ बघितला, त्याच्यामध्ये डेव्हिएशन आलं, त्याच्यामध्ये इररेग्युलॅरिटी आली. आली का? तो बरोबर आला का ग्राफ? जसा पहिला होता तसा, जसा आयडियल गॅसचा ग्राफ आहे तसा रिअल गॅसचा आला का? नाही. म्हणजे त्याच्यामध्ये काय आलं? डेव्हिएशन आलं, इररेग्युलॅरिटी आली. ठीक आहे. म्हणजे याचं म्हणणं काय आहे पहा, अ डेव्हिएशन फ्रॉम द आयडियल बिहेवियर इज ऑब्झर्व्ड ॲट हाय प्रेशर अँड लो टेम्परेचर है ना. म्हणजे जेव्हा प्रेशर हाय आहे आणि टेम्परेचर काय आहे? लो आहे, तेव्हा तुम्हाला डेव्हिएशन दिसते. प्रेशर काय आहे? हाय आणि टेम्परेचर लो. प्रेशर हाय, टेम्परेचर लो, तेव्हा तुम्हाला या ग्राफमध्ये काय दिसू राहिलं? डेव्हिएशन दिसू राहिलं. काय दिसू राहिलं? डेव्हिएशन दिसू राहिलं है ना. आणि हे का? तर याच्या मागं दोन रिझन आहेत. असं का झालं? त्याच्या मागचे दोन रिझन काय आहेत? द इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आर नॉट निग्लिजिबल इन रिअल गॅसेस. कारण रिअल गॅसेसमध्ये जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहेत ते निग्लिजिबल आहेत का? अरे आयडियल गॅसमध्ये सांगितलं ना, फोर्सेस कसे असतात? निग्लिजिबल, नो अट्रॅक्शन, नो रिपल्शन. पण रिअल गॅसमध्ये असते का? निग्लिजिबल नसते. त्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस निग्लिजिबल नसतात. दीज डू नॉट अलाउ द मॉलिक्युल्स टू कोलाइड द कंटेनर वॉल विथ फुल इम्पॅक्ट. धिस रिझल्ट इन डिक्रीज इन प्रेशर. म्हणजे याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आहे की समजा दोन पार्टिकल्स आहेत है ना, आणि ते दोन पार्टिकल त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन नाही आहे आणि ते कोलाइड होऊ राहिले कंटेनरच्या वॉलवर. ठीक आहे, तर काय होईल? जो इम्पॅक्ट आहे तो जास्त असेल. म्हणजे कसं? समजा फॉर एक्झाम्पल हे कंटेनरची वॉल आहे, ओके, आणि मी गॅसचा पार्टिकल आहो, माझ्यावर कोणाचं कंट्रोल नाही आहे, माझं कोणासोबत अट्रॅक्शन नाही आहे, तेव्हा मी फुल इम्पॅक्टनं जाऊन याच्यावर आदळू शकतो. अरे आदळू शकतो, बरोबर. पण तेच समजा इकडे, तेच समजा याच्यामध्ये माझ्यामध्ये अट्रॅक्शन आहे. ठीक आहे, याच्यामध्ये माझ्यामध्ये अट्रॅक्शन आहे, तर आमच्यामध्ये अट्रॅक्शन असल्यामुळे पहिल्या एवढी ताकद मी इथं लावू शकू राहिलो का? कारण हा मला ओढून ठेवील ना तिकडे. अरे समजलं का? म्हणजे तेवढा इम्पॅक्ट लावू शकतो का मी? नाही. म्हणजे पहिल्यापेक्षा प्रेशर कमी लागेल की नाही? पहिल्यापेक्षा प्रेशर काय लागेल? कमी लागेल. म्हणजे याचं म्हणणं तेच आहे की these do not allow the molecules to collide the container wall with full impact. This result in decrease in pressure. म्हणून प्रेशर काय होणार? कमी होणार. समजलं? फुल इम्पॅक्ट लागणार नाही. आणि ॲट हाय प्रेशर द मॉलिक्युल्स आर व्हेरी क्लोज टू इच अदर. आता प्रेशर जास्त आहे तर मॉलिक्युल्स कसे असतील? जवळ असतील. द शॉर्ट रेंज रिपल्सिव्ह फोर्सेस स्टार्ट ऑपरेटिंग अँड मॉलिक्युल्स बिहेव्स ॲज अ स्मॉल बट हार्ड स्पेरिकल पार्टिकल. पण होणार काय आहे?
जेव्हा प्रेशर हाय असेल हे पार्टिकल्स एकामेकाच्या खूप जवळ येतील आणि खूप जवळ आले तर ते एकामेकाला रिपेल करणं चालू करतील. जसं दोन विद्यार्थी आहेत है ना, आपण बसवले आहेत डेस्क बेंचवरती आणि त्याला अजून जोडजोड लोटत गेलो तुम्ही है ना, बाजूनं दोघं जण लोटूनच राहिले, मग ते काय करतील, ते एकामेकाला रिपेल करते ना, धसकाला देते, होईल तिकडे होईल. बरोबर आहे ना. म्हणजे जेव्हा खूप जवळ येतील तेव्हा काय चालू होईल, रिपल्शन चालू होईल. काय चालू होईल, रिपल्शन चालू होईल. समजलं का? ओके. आणि ते रिपल्शन स्टार्ट ऑपरेटिंग असं त्याचं म्हणणं आहे. ओके ठीक आहे. म्हणून तो ग्राफ जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डेव्हिएशन दिसून राहिला आहे ना, त्या ग्राफमध्ये इररेग्युलॅरिटी दिसून राहिली, पहिल्यासारखा ग्राफ दिसून नाही राहिला. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर. आता हा कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर काय, ज्ञानेश्वरी, कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर द डेव्हिएशन फ्रॉम आयडियल बिहेवियर कॅन बी मेजर्ड इन टर्म्स ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर झेड. म्हणजे हे जे डेव्हिएशन आहे, इररेग्युलॅरिटी आहे, हे मोजासाठी आपण काय वापरतो, झेड वापरतो. झेड म्हणजे कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर. आपण सांगितलं ना आयडियल बिहेवियरमध्ये डेव्हिएशन आलं, इररेग्युलॅरिटी आली आणि ते मोजण्यासाठी काय वापरतो आपण, झेड. आणि झेड काय असते, तर झेड हा रेशो असते. काय असते, रेशो. म्हणजे झेड इज इक्वल टू, रेशो म्हणजे लाईनच्या वर काहीतरी असेल, लाईनच्या खाली काहीतरी असेल. कशाचा रेशो आहे, पीव्हीचा, म्हणजे प्रेशर व्हॉल्यूमचा. कोणासोबत, NRT सोबत है ना. झेड हा रेशो आहे पीव्हीचा कोणासोबत, NRT सोबत. झेडला म्हणतात कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर आणि तो रेशो आहे पीव्हीचा NRT सोबत. ओके. मग जर आयडियल गॅस असेल तर आयडियल गॅससाठी झेडची व्हॅल्यू किती असते, 1. आयडियल गॅससाठी झेडची व्हॅल्यू किती असते, 1. आणि तुम्ही इथं झेड जर 1 पुट केला तर हे इक्वेशन काय होईल सांगा, 1 इज इक्वल टू PV अपॉन NRT. मग हा NRT इकडे घेऊन जा, 1 इंटू NRT आणि इकडे काय राहिलं, PV. तर देअरफॉर PV काय झाला, मग PV इकडे काय राहिलं, NRT. आणि PV इक्वल टू NRT हे कोणाचं इक्वेशन आहे, आयडियल गॅसचं. म्हणजे PV इक्वल टू NRT कधी येणार, जेव्हा झेडची व्हॅल्यू किती असेल, 1. म्हणजे झेड 1 असेल है ना, तर हा Z1 कोणासाठी आहे, आयडियल गॅससाठी आहे. त्याच्यासाठी PV इक्वल टू काय असते, NRT. म्हणजे आयडियल गॅससाठी झेडची व्हॅल्यू किती असते, 1. आयडियल गॅससाठी झेडची व्हॅल्यू किती असते, 1. ओके. नंतर द ग्राफ ऑफ झेड वर्सेस व्ही. झेड वर्सेस व्हीच आहे का, झेड वर्सेस पी आहे, हे प्रिंट मिस्टेक आहे. द ग्राफ ऑफ झेड वर्सेस व्ही नाही आहे, काय आहे, पी. ग्राफ ऑफ झेड वर्सेस पी है ना. ग्राफ ऑफ झेड वर्सेस पी काय असते, झेड वर्सेस पी विल बी स्ट्रेट लाईन पॅरलल टू प्रेशर ॲक्सिस है ना. झेड वर्सेस पी चा ग्राफ जर तुम्ही बघितला तर तो तुम्हाला काय दिसते, स्ट्रेट लाईन दिसते. कोणासाठी, आयडियल गॅससाठी. कोणासाठी, आयडियल गॅस. बघा हा झेड वर्सेस पी चा ग्राफ आहे आणि हा ग्राफ बघा तुम्हाला स्ट्रेट लाईन दिसू राहिला. हा ग्राफ कसा दिसू राहिला, स्ट्रेट लाईन. बघा हे, हा ग्राफ कसा आहे, स्ट्रेट लाईन. कोणासाठी, आयडियल गॅससाठी. आणि आयडियल गॅससाठी झेड किती आहे, 1. म्हणजे आयडियल गॅससाठी जेव्हा झेडची व्हॅल्यू 1 आहे तर हा जो ग्राफ आहे हा कसा आहे, स्ट्रेट लाईन. आणि तो कोणाला पॅरलल आहे, प्रेशर ॲक्सिसला. बरोबर ना. म्हणजे एक्स ॲक्सिसला काय आहे, तो पॅरलल आहे. कोणासाठी, आयडियल गॅससाठी. कोणासाठी, आयडियल गॅससाठी. ठीक आहे. फॉर गॅसेस विच डेव्हिएट फ्रॉम आयडियलिटी व्हॅल्यू ऑफ झेड डेव्हिएट फ्रॉम युनिटी. जे गॅसेस, ज्या गॅसेसमध्ये डेव्हिएशन आलं त्यांची झेडची व्हॅल्यू पण डेव्हिएट झाली है ना. म्हणजे झेडची व्हॅल्यू बदलली, 1 राहिली नाही. तर ॲट व्हेरी लो प्रेशर, जर प्रेशर खूप कमी असेल, ऑल गॅसेस शोन हॅव झेड अप्रॉक्सिमेटली 1 अँड बिहेव्स ॲज अ आयडियल गॅस. जर प्रेशर तुम्ही खूप लो घेतलं, आता मला सांगा हा ॲक्सिस झेड ॲक्सिस आहे, वर गेलं की झेडची व्हॅल्यू वाढते, तिकडे तिकडे गेलं की प्रेशरची व्हॅल्यू वाढते. वाढू राहिली का, 200, 400, 600, 800, 1000 आहे ना. म्हणजे प्रेशरची व्हॅल्यू काय हो राहिली, तिकडे गेलं तर वाढते. म्हणजे कमी कुठं आहे, इकडे. आणि इकडे जर प्रेशर कमी आहे तर ह्या सगळ्या झेडचे ग्राफ बघा बरं कुठं चालले, म्हणजे झेडच्या व्हॅल्यूवर चालले हे सगळे ग्राफ. कोणते, हे पहा CO2 साठी. हे पहा इकडे आलं म्हणजे प्रेशर कमी झालं, तिकडे गेलं म्हणजे प्रेशर
वाढलं. मग मी तिकडून इकडे येऊ राहिलो तर प्रेशर काय होऊ राहिलं? अरे पाहणार आहे बा, इकडे कमी होऊ राहिलं ना. मग इकडे आलं तर प्रेशर कमी होते. आणि प्रेशर कमी आले की ग्राफ कुठे चालला पहा बरं? 1 वर. म्हणजे झेडची व्हॅल्यू किती होऊ राहिली? 1. म्हणजे हे जे गॅसेस आहेत यांच्यासाठी झेडची व्हॅल्यू जवळपास 1 होते. पण कधी? जेव्हा प्रेशर काय असेल? कमी असेल. लो प्रेशरवर या गॅसेससाठी झेडची व्हॅल्यू किती होते? 1 होते. समजलं? आणि ॲट हाय प्रेशर, आणि जर प्रेशर जास्त आहे, प्रेशर जास्त म्हणजे तिकडे, अरे प्रेशर जास्त म्हणजे तिकडे, आणि तिकडे पहा बरं ग्राफ कसा झाला? 1च्या वर गेला. पहा, हा 1ची लाईन आहे ना, आणि हे ग्राफ 1च्या वर गेले की नाही हाय प्रेशरवर. अरे तिकडे प्रेशर जास्त आहे तर ग्राफ वर गेले ना, म्हणजे 1 पेक्षा जास्त आले ना. म्हणजे हाय प्रेशरवर झेडची व्हॅल्यू काय असते? ग्रेटर दॅन 1 असते. आणि दीज आर मोर डिफिकल्ट टू कॉम्प्रेस, आणि या गॅसेसला कॉम्प्रेस करणं डिफिकल्ट असते. ओके. आणि जर ॲट इंटरमिडिएट प्रेशर मोस्ट गॅसेस हॅव झेड लेस दॅन 1. इंटरमिडिएट प्रेशर म्हणजे मधातलं. आणि या प्रेशरवर ग्राफ पॉवर कुठे आहे? या लाईनच्या खाली. अरे पा रे, ग्राफ लाईनच्या खाली म्हणजे 1 पेक्षा कमी दिसून राहिला की नाही. म्हणजे इंटरमिडिएट प्रेशरवर जो जे झेडची व्हॅल्यू आहे ते काय आहे? लेस दॅन 1. हाय प्रेशरवर ग्रेटर दॅन 1, आणि लो प्रेशरवर अप्रॉक्सिमेटली 1. समजलं? परत एकदा सांगतो, क्वेश्चन आला तर सांगता आलं पाहिजे. लो प्रेशरवर अप्रॉक्सिमेटली 1, हाय प्रेशरवर ग्रेटर दॅन 0, ग्रेटर दॅन 1, आणि इंटरमिडिएट प्रेशरवर झेडची व्हॅल्यू लेस दॅन 1. ठीक आहे. आणि द बिहेवियर ऑफ गॅस बिकम्स मोर आयडियल व्हेन प्रेशर इज व्हेरी लो. आणि प्रेशर जेवढं कमी करसाल तेवढा ग्राफ तुमचा आयडियलच्या व्हॅल्यूवर चालला, म्हणजे झेड इक्वल टू 1 वर चालला. म्हणजे झेड इक्वल टू 1 कधी भेटेल? जेव्हा प्रेशर काय असेल? लो असेल, कमी असेल. कमी प्रेशर असलं की तुम्हाला भेटते. समजलं? ओके. मग कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टरमध्ये सिग्निफिकन्स ऑफ झेड इज बेटर अंडरस्टूड फ्रॉम द फॉलोइंग डेरिवेशन. आता रिअल गॅससाठी फॉर्म्युला काय होणार झेडचा? अरे झेड काय असते सांगा बरं मला? PV अपॉन NRT. PV अपॉन NRT. आणि हा व्हॉल्यूम कोणाचा आहे? रिअल गॅसचा. कोणाचा? रिअल. आणि जर तुम्ही हा फॉर्म्युला आयडियल गॅससाठी लावला तर आयडियल गॅससाठी झेडची व्हॅल्यू 1 P, आणि इथं V कोणता येणार? आयडियल गॅसचा. आणि खाली काय येणार? खाली NRT. खाली काय येणार? NRT. बरोबर आहे का? बरं. मग आता मला सांगा, तुम्ही काय पुट करू शकता इथं? झेड इक्वल टू 1 अपॉन व्ही रियल. तर त्यानं काय केलं? 1 अपॉन व्ही रियलची व्हॅल्यू काढली. ओके. तर तुम्ही काय करू शकता? समजा हे जे व्हॅल्यू काढली आपण, ओके, तर हा व्ही आयडियल तुम्ही इकडे शिफ्ट केला तर 1च्या डिवाइडमध्ये येणार. ओके. म्हणजे तुम्ही इथं काय करू शकता? देअरफॉर 1 अपॉन व्ही आयडियल, 1 अपॉन व्ही आयडियल. तर इकडे काय राहिलं? P अपॉन NRT. काय राहिलं? P अपॉन NRT. आणि P अपॉन NRT कुठे आहे पहा बरं? हा P अपॉन NRT. किती आहे? P अपॉन NRT. तर P अपॉन NRT जो आहे त्याला काय लिहू शकता तुम्ही? अरे याला काय लिहू शकता? P अपॉन NRT ले झेड अपॉन व्ही रियल अर लिहू शकता का? आणि इकडे काय राहणार? P अपॉन NRT राहणार का? हां. म्हणजे तुम्ही या P अपॉन NRT ला काय लिहू शकता? काही लिहा सर, आम्हाला काही फरक नाही पडत, नाही की नाही? हां. 1 अपॉन व्ही आयडियल, 1 अपॉन व्ही आयडियल इक्वल्स टू P अपॉन NRT ला काय लिहिसाल? P अपॉन NRT ला काय लिहिसाल? झेड अपॉन व्ही रियल. म्हणजे हा व्ही रियल इकडे घेऊन जा, तर व्ही रियल अपॉन व्ही आयडियल, आणि तिकडे काय राहिला? झेड. म्हणजे झेडचा फॉर्म्युला काय आला? व्ही रियल अपॉन व्ही आयडियल. झेडचा फॉर्म्युला काय आला? व्ही रियल अपॉन व्ही आयडियल. समजलं? झेडसाठी झेड इज इक्वल टू व्ही रियल अपॉन व्ही आयडियल. म्हणजे हा फॉर्म्युला भेटला तुम्हाला झेडचा. म्हणजे कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर इज द रेशो ऑफ ॲक्च्युअल मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅस. ॲक्च्युअल म्हणजे कोणता? रिअलवाला. ॲक्च्युअल म्हणजे कोणता? रिअलवाला. टू इट्स मोलार व्हॉल्यूम इफ इट बिहेव्स आयडियली ॲट द टेम्परेचर अँड प्रेशर. म्हणजे वरती रिअल व्हॉल्यूम आणि खाली आयडियल व्हॉल्यूम, त्याला काय म्हणतात? झेड. काय म्हणतात त्याला? झेड. झेडचे 2 फॉर्म्युले माहीत झाले. एक
एक झेडचा फॉर्म्युला पी व्ही अपॉन एन आर टी आणि दुसरा झेडचा फॉर्म्युला व्ही रियल अपॉन व्ही आयडियल. दुसरा झेडचा फॉर्म्युला व्ही रियल अपॉन व्ही आयडियल. ओके. हां काय ना. विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म्युला इज यूज टू कॅल्क्युलेट कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर. कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर काढायचा फॉर्म्युला म्हणजे झेड काढायचा. कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर म्हणजे झेड आणि झेड काढायचा फॉर्म्युला झेड इज इक्वल्स टू पी व्ही अपॉन एन आर टी. बरोबर आहे का. झेड इज इक्वल टू पी व्ही अपॉन एन आर टी. ठीक आहे, सिम्पल. व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ 1 मोल ऑफ रियल गॅस. कोणाचा व्हॉल्यूम पाहिजे. व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ 1 मोल ऑफ रियल गॅस म्हणजे काय पाहिजे आपल्याला. व्ही रियल पाहिजे ना. रियल गॅसचा व्हॉल्यूम पाहिजे. ॲट एस टी पी इफ व्ही झिरो तुम्हाला दिलाय. काय दिलाय. व्ही झिरो किती दिलाय. 22.4 DM³. ठीक आहे. इफ कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर ऑफ रियल गॅस इज 1.1. कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर म्हणजे झेड आणि तो झेड किती आहे 1.1. ओके. मग आता मला सांगा तुम्ही कोणता फॉर्म्युला वापरसाल. झेडचा. आणि झेडचा फॉर्म्युला काय आहे व्ही रियल अपॉन व्ही आयडियल. मग तुम्ही म्हणसाल सर व्ही आयडियल आहे का. कारण व्ही रियल काढा लागते तर व्ही आयडियल पाहिजे ना. हां तर हा जो व्ही झिरो दिला आहे हा काय असेल व्ही आयडियल. जास्त डोकं लावायचं कामच नाही. ए व्ही रियल काढा लागते. झेड दिला आहे तर हा काय असेल व्ही आयडियलच असेल ना. ठीक आहे. म्हणजे आता व्हॅल्यू पुट करा. झेड किती आहे 1.1. व्ही रियल माहीत नाही आणि व्ही आयडियल किती आहे 22.4. मग आता हा इकडे शिफ्ट करा 1.1 इंटू 22.4 आणि इकडे व्ही रियल काय येणार व्ही रियल. आता बघा हे कॅल्क्युलेशन थोडं सिम्पल झालं पाहिजे म्हणून मी काय करतो हा पॉईंट एकनं राईटला शिफ्ट करतो आणि हा पॉईंट एकनं लेफ्टला शिफ्ट करतो. चालते. म्हणजे व्ही रियल काय झालं सांगा. व्ही रियल झाला आता 11 इंटू 2.24. बरोबर आहे का. अरे एक राईटला शिफ्ट केला एक लेफ्टला शिफ्ट केला तर चालत असते असं आपल्याला मॅथ सांगते है ना. हां मग आता 11चा पाळा सगळ्याला येते म्हणून ते तसं केलं है ना. हां मग काय होईल व्ही रियल 11 4s R. ते असं आहे का 11 4s R आहे किंवा 11 4s असं आहे का. 11 4s काय आहे 11 4R. म्हणजे आमची सेमी इंग्लिशवाली जी जनता आहे ना आम्ही 10व्या वर्गांत जाच म्हणेल आहे ना. 5 1 5 5 1 5 2 10 आहे ना. ते आम्हाला माहीतच नव्हतं ना की ते 5 1s R 5 5 2s R 10 आहे ना. तर ते प्रोनाऊन्सिएशन एवढं क्लिअर नव्हतंच आमचं आहे ना. हां म्हणून ते मला ते कधी माहीत झालं ते आता माहीत झालं मला है ना. जेव्हा माझी मुलगी शाळेत जायला लागली ते आर म्हणून राहील ती मग मला समजलं अरे आर म्हणतात त्याला जा नाहीत मग नाही तर आता लोक मला ते जाच समजत जाऊ मी त्याला है ना. हां लय जण त्याला जाच समजतात. कोण जा समजे खरं बोला. हां मॅक्झिमम जण त्याला जाच समजत असतील है ना. हां तर ते आर असते काय असते आर 5 1s R 5 5 2s R 10 असं. मग तसं 11 4s R 44 कॅरी 4 11 2s R 22 22 प्लस 4 26 कॅरी 2 है ना. 11 2s R 22 22 प्लस 2 24 आणि कशामध्ये युनिट DM³ आहे का उत्तर 24.64 आहे. कोणता आहे ऑप्शन सी काय असेल तुमचा करेक्ट. समजलं. ठीक आहे. तर अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला या टॉपिकवरती विचारतात. ओके. तर नेक्स्ट टॉपिक आहे लिक्विफॅक्शन ऑफ गॅसेस. तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये डिस्कस करू.